पॅरेंट्स अँड स्टुडंट, आज मी तुम्हाला खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. समजा एखादं जहाज समुद्रात निघालं आणि तर त्याला दिशा नसेल तर ते जहाज किनाऱ्यावरती पोहोचेल का? उत्तर आहे नाही. तशीच परिस्थिती आज आपल्या मुलांची झाली आहे. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, हुशारी आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, पण होतंय काय? त्यांना नक्की कुठे पोचायचे हेच माहिती नाही. आजच्या जमान्यामध्ये आपल्याकडे मोबाईल आहे, खूप सारी माहिती आहे, पण नक्की ह्या माहितीचं करायचंय काय? पॅरेंट्स बोलतात माझा मुलगा अभ्यास करत नाही, पण खरं कारण वेगळं आहे. मुलाला हेच माहिती नाही की मी नक्की अभ्यास करतोय कशासाठी. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. समजा आपण एखाद्या चुकीच्या ट्रेनमध्ये जर बसलो आणि ती ट्रेन कितीही सुपरफास्ट असली तरी आपण आपल्या डिझायर डेस्टिनेशनला पोहोचू का? उत्तर आहे नक्कीच नाही. तसेच आपले झालेले आहे. म्हणून मी म्हणतो मेहनतीपेक्षा दिशा महत्त्वाची. आपल्याकडे टॅलेंट आहे, बुद्धिमत्ता आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, पण आपल्या ह्या सर्व गोष्टी चुकीच्या गोष्टीमध्ये वेस्ट होतात. जसं की आपला वेळ मोबाईलमध्ये जातो, चुकीचा कंटेंट बघण्यात जातो, टाईम मॅनेजमेंट होत नाही. म्हणून दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांना एक प्रश्न आहे, आपण आपल्या मुलांचे मार्गदर्शक कधी बनला आहेत का? आपण त्यांना विचारतो रँक किती किंवा मार्क किती मिळाले, पण आपण त्यांना कधी असं विचारलं आहे की तुला आयुष्यात काय बनायचं आहे? आज मुलांना शिक्षकापेक्षा मार्गदर्शकाची जास्त गरज आहे. आणि आम्ही नेक्स्ट जनरेशन सक्सेस सिक्रेट प्रोग्राममध्ये फक्त अभ्यास शिकवत नाही, तर मुलांच्या मनावरती काम करतो. कारण जर मन शांत असेल तर फोकस येतो, फोकस असेल तर क्लॅरिटी येते, क्लॅरिटी असेल तर कन्सिस्टन्सी येते, आणि कन्सिस्टन्सी जर असेल तर यश नक्कीच मिळते. NGSSमध्ये शिकवतो गोल कसा ठरवायचा, मोबाईल कसा कंट्रोल करायचा, टाईम कसा मॅनेज करायचा, अभ्यासात आणि डेली लाईफमध्ये डिसिप्लिन कशी आणायची. विद्यार्थ्यांनो, स्वतःला एक वचन द्या, दिशा नसताना मी मेहनत करणार नाही. आणि पालकांनो, तुम्ही स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या मुलाचा फक्त पॅरेंट नाही तर मार्गदर्शक बनेल. कारण योग्य दिशा असेल तर नक्कीच आपण इच्छित स्थळी पोचू. कारण फक्त आणि फक्त सिस्टीम काम करते आणि ती सिस्टीम आम्ही शिकवतो.